रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा
कट कर दे। हेलो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला। नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया। सांगतो तुम्हासी भजारे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला। नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया। करिता बरोबरी दुरावची दुरी, करिता बरोबरी दुरावची दुरी, करिता बरोबरी दुरावची दुरी, करिता बरोबरी दुरावची दुरी। गव्हाची पुरी वाहवती, गव्हाची पुरी वाहवती, गव्हाची पुरी वाहवती। नरदे भावाची काढना, नरदे
हरि विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई गेम कमी करा तसं गेम सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला
Baba,
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी व्हावसी, काही न लगे एक भावाची कारण, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठ्ठलाची, करिता भरवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी व्हावसी विठ्ठल लोकाधीराम मृणरंगधीरम, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं, सीतासमारोपितवामभागं, पाणुमासायकचारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं, आता
जैसा हेसी तैसिया नमो तुझ श्रीराम राया तुझे ने कृपे रघुवर्या स्तुती वदवया सामर्थ्य जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठधिपती विठ्ठल सखा स्वयरा जोडियेला जो का भूतळवटी भक्त विरक्त विख्यात हा बोधला त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला उडाला तो उडाला कपिंद्र उडाला समुद्र लंघोन लंकेत गेला लंकेत जाऊन विचार केला नमस्कार माझा त्या मारुतीला महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातो मुनीन्द्रम समागति तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु वैराग्य मूर्ती देऊचे सुप्रसिद्ध साधू श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आहे. सगळ्यांच्या पाठांतरामधला आहे. या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. तुकाराम महाराज सांगतात की बाबा जन्माला आल्यानंतर भगवंताचं भजन करा. नाही भगवंताचं भजन केलं तर तुमचा जन्म वाया जाणार आहे. जास्त भरभराटी करण्याचा प्रयत्न केला जेवढं तुम्ही असणार संसारामध्ये भरभराटी कराल तेवढं तुम्ही भगवंतापासून लांब जाईल. आणि परमार्थ करण्यासाठी भगवंताचं नाव घेण्यासाठी काही लागत नाही. फक्त एक भाव लागतो भगवान परमात्म्याच्या
पांडुरंग पायाच्या असणाऱ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, याला काहीच लागत नाही, फक्त एक भावच लागतो. अभंगाचा सरळ भावार्थ सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. हा अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा उपदेश करतायत. महाराज आपल्याला सांगत आहेत. सांगत असताना बघा, आपण व्यवहारामध्ये जर पाहिलं तर सांगणं म्हणजे काय? कुणी बी कुणाला ज्ञानाने अज्ञानाला सांगावं, मोठ्या असणाऱ्या थोर व्यक्तीला लहान मोठ्याला सांगावं. सांगत असतात. आता व्यवहारामध्ये जर आपण बघितलं गेलं, बायको आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगत असते, हे आणा ते आणा, असं करू नका तसं करू नका. आपल्या आईविषयी सांगत असते, भावाविषयी सांगत असते. मग त्याला काय उपदेश म्हणायचं का? सांगत असते, पण ते असलं सांगण्याला अर्थ नाहीये. सांगत असताना काही सांगायचं नाही. जे आपल्या हिताचं आहे तेच असणार आहे. तुकाराम महाराज सांगतात तेच असणार हिताचं आहे. बघा, मानवी जीवन आपल्याला फक्त एकदाच भेटतंय. जसं अंधाळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा, तसं आपल्याला नरदेह सापडलेला. खूप अवघड आहे. नरदेह सहजासहजी मिळत नाही. आणि हे मिळालेला नरदेह आपल्याला जर याच्यामधून तरुण जायचं असेल, उद्धार करायचा असेल, तर आपण भगवंताची भक्ती करायला पाहिजे. हनुमंतरायाच्या पुढे भजन करायला पाहिजे. बघा, सहज कीर्तनाला आलेल्याचा फायदा सांगतो, 2 मिनिटांमध्ये सांगतो. एकदा सावकाराची पत्नी सावकाराला म्हणले, जावा कीर्तन चालू आहे, रोज उठता खाता झोपता, उठता खाता झोपता, कधीतरी जात जावा कीर्तनाला. आज लांब बार शिवून महाराज आले, म्हणले जावा त्याच्या कीर्तनाला. सावकार म्हणला, बायको लय बोलली, जावं लागेल म्हणलं आज कीर्तनाला. एवढं बोलत नाही आपल्याला बायको, पण आता बोलली तर म्हणलं आता चला जाऊ, तिथं जाऊन झोप नका भाई ना, पण जाऊ कीर्तनाला. मग बायकोच्या सांगण्यावर सावकार उठला, आला कीर्तनामध्ये. कीर्तन चालू होतं, पण सावकार होता गावातला, प्रसिद्ध होता. त्याच्यामुळे मग सावकार आल्या चौकदारांनी सांगितलं, या महाराज बसा. बसले. सुरुवात झाली की सावकारानं डोकं हाणायला सुरुवात. इथंच पुढेच बसला होता आणि बसल्या बसल्या रामकृष्ण हरीला तर झोपला. 2 तास महाराजांनी काय कीर्तन केलं त्या सावकाराला माहिती नाही. कीर्तन झाल्यानंतर सगळी लोक उठून गेली, तरी सावकार तिथंच बसलेला होता. चौकदार काकांनी उठवलं सावकाराला, म्हणले जावा आता घरी. सगळी गेली. झालं कीर्तन? हो. मग उठला सावकार, गेला. पण त्या सावकार आल्यापासून लोकांनी म्हणायचं, या बसा आणि कीर्तन झाल्यानंतर ना जावा. एवढे 3 शब्द सावकाराच्या लक्षात राहिले. मला अख्ख्या कीर्तनात अभंग कोणचा होता ते बी सावकाराला माहित नाही. फक्त 3 गोष्टी लक्षात राहिल्या. गेल्या गेल्या महाराज लोकांनी म्हणायचं, या बसा, या बसा. म्हणा की मंत्र आहे कीर्तनामधला, या बसा, या बसा. तुम्ही बोर झाले का? जाऊ का मी घरी? कीर्तनामधलं मंत्र आहे, म्हणून जावा. मग सावकार घरी गेला. 12-12:30 वाजले होते. कीर्तन संपून गेला घरी. घरी गेल्या झोपला. कीर्तनात बी झोपलाच होता, घरी गेल्यावर बी झोपला. पण हे 3 शब्द त्याच्या हृदयालाच लागले, या बसा आणि जावा. त्याने ते करूनच ठेवले. आणि झोपल्या सुद्धा आपलं तिथं चालूच होतं, या बसा जावा, या बसा जावा. त्या सावकाराच्या घरी आले चोर. चोरी करण्यासाठी रात्रीचा प्रसंग होता आणि सावकाराच्या झोपीमध्ये चालू होता आपलं, या बसा जावा. मग चोर आल्याबरोबर लगेच सावकाराला म्हणायचं, या. सावकार म्हणला, चोर म्हणले, सावकाराने ओळखलंय आपल्याला. मग त्यांनी सावकारांनी मान वळवायच्या आधी चोरांनी विचार केला, आपल्याला जायला पाहिजे.
सावकाराने ओळखलंय आपल्याला, मग जाण्यासाठी मान फिरवलंय की सावकाराला म्हणायचं बसा. चोर म्हणले आता काय नाही म्हणले, आता सावकाराने जर कंप्लेंट केली तर आपल्याला पोलीस कस्टडी, जेल वगैरे वगैरे. मग ती चोर सावकाराच्या जवळ आले. सावकार उठून बसले. सावकाराने सांगितलं, चोर म्हणले महाराज सावकार शेठ क्षमा करा म्हणले, जर तुम्हाला काय वाटत असलं तर कालचं गटुडं तुम्हाला, पण आमचं नाव कुठं घेऊ. सावकार म्हणला ठीक आहे जावा. ती चोर निघून गेले. त्यानं सावकारानं बायकोला उठवलं. बघ म्हणले एवढं मोठं गटुडं भेटलंय आपल्याला. बायको म्हणली एवढं कुठं आणलं. काय नाही म्हणले, रात्रीच्या कीर्तनाच्या महाराजाचं पाकिट आहे. बायको म्हणली एवढं. लक्षात घ्या राजा हो, कीर्तनामधले व्यवहारातले फक्त 3 शब्द आहेत आणि 3 शब्दानं त्या सावकाराला एवढं मोठं गटुडं भेटलं. आपण ते जर सावकारानं सगळं कीर्तन ऐकलं असतं तर त्याला किती फायदा झाला असता. म्हणून व्यावहारिक जीवनामध्ये त्या ठिकाणी कीर्तनाला खूप महत्व आहे. आपण येत नाहीये, यायला पाहिजे कीर्तनासाठी. तुकाराम महाराज सांगत आहेत आपल्याला, पण आपण ऐकत असतं. बरं, सांगत असताना तुकाराम महाराजांना अधिकार आहे का? कारण सांगण्याचा अधिकार कोणालाही नाही ना. अधिकार या शब्दाचा अर्थ तरी काय आहे? आधी केले आणि मग सांगितलं, याला अधिकार म्हणायचं. तुकाराम महाराजांनी आधी केलंय ते भगवंताची भक्ती खूप केलेली आहे, निश्चित केलेली आहे, आणि म्हणून त्यांना अधिकार सांगण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झालेला आहे. बर, अधिकार जरी प्राप्त झाला तरी तुकाराम सांगावं कोणी कुणाला, मोठ्याला लहानाला सांगावं. मग तुकाराम महाराज तेवढे आहेत का वयाचे किंवा मोठे आपल्यापेक्षा आपल्याला सांगण्यासाठी? बघा, तुकाराम महाराजाचा जर वयाचा विचार केला तर तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया विठ्ठल तुकाराम महाराजांचा अधिकार आहे आणि ज्ञानही त्यांना तसं आहे. कारण ज्ञानी लोकांनी अज्ञानाला सांगावं लागतं. मग ज्ञानाचा जरी विचार केला तर वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी व्हावा भार माथा. ज्यांना वेदाचा अर्थ माहित आहे असे असणारे तुकाराम महाराज आहेत. त्यामुळं सर्वच परोपरीने तुकाराम महाराज आपल्यापेक्षा उंच आहेत. ज्ञानानं सुद्धा परिपूर्ण आहेत, अधिकारानं सुद्धा परिपूर्ण आहेत आणि वयानं सुद्धा परिपूर्ण आहे. म्हणून सांगण्याचा अधिकार तुकाराम महाराजांना प्राप्त आहे. बरं, आपण विचारलंय का? जे महाराज सांगतो म्हणताय ते आपण विचारलंय का? बघा, काही काही गोष्टी अशा असतात, काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्या लागतात, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्या. सगळं सविस्तर सांगतो. भजन करा विठ्ठल. काय काय गोष्टी अशा आहेत की विचारल्या तरच सांगाव्या. एखाद्या जमिनीचा व्यवहार चाललेला असेल, जर आपल्याला कोणी विचारलं तर सांगावं, नाही तर अपमान होतो महाराज. उगाच कोणाच्या बी व्यवहारामध्ये नाक खुपसायचं कशाला. जर आपल्याला कोणी विचारलं तर सांगावा. काय काय गोष्टी आहेत नाही विचारल्या तरी सांगाव्या. आता काय काय गोष्टी अशा आहेत विचारले तरी सांगू नये. आता एखादी गाय आपल्यापासून चाललेली आहे, आपण बघितलेली आहे, ती गाय इथून गेलेली आहे, पाठीमागून जर गोहत्या करणारा आला, म्हणजे गायीला मारणारा जर आला एखादा, त्याने विचारलं महाराज तुम्ही गाय बघितली का? आपण सांगावं की नाही सांगावं? सांगू नये. सांगितलं तर आपलं पाप आहे. किंवा तुम्ही एखाद्या विवाह कार्यामध्ये गेलेला आहे आणि काही काही जणांना रात्री टाकायची सवय असते. मग अशी लग्नामध्ये बरीच असतात ज्यांना पेल्याशिवाय करमत नाही. अशाने जर तुम्हाला विचारलं की महाराज इथं कुठं जवळपास सरकार मान्य दुकान आहे का, मग तुम्ही सांगणार की नाही? जर तुम्हाला लग्न सुरक्षित पार पाडावं वाटत असेल, आणि काही काही गोष्टी आहेत नाही विचारल्या तरी सांगावे.
आणि तुकाराम महाराज म्हणतात कुणी विचारू अथवा न विचारू लागून या पाया विनवितो विचारू अथवा न विचारू तुकाराम महाराज हात जोडून पाया पडून सांगतायत सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल. आता विठ्ठलालाच का भजायचं, दुसरा देव नव्हता का तुकाराम महाराजांना सांगता आला नसता का मसोबाला भजा, बाकीचे बरेच देव आहेत ना, मग विठ्ठलालाच का भजायचं. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. भगवान परमात्मा महाराज अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे तो, आणि त्यालाच भजायचं, त्याचंच भजन करायचं. आता विठ्ठलालाच का भजायला सांगितलं, कारण विठ्ठल भगवान परमात्मा असा देव आहे, अंतकरणापासून जरी त्याला हाक मारली तरी हाके सरशी उडी घालून स्तंभ फोडी. येण्यासाठी वेळ लागत नाही महाराज, आणि वेळ लावितच नाही तो त्याला, कारण त्याला सुद्धा भक्ताशिवाय करमतच नाहीये. म्हणून त्याचं भजन करा. आपण मारलेली हाक, अंतकरणापासून केलेला धावा जो वाया जाणार नाही असा असणारा देव म्हणजे एकच आहे, तो म्हणजे विठ्ठल. म्हणून ते असणाऱ्या विठ्ठलाचं भजन करा. तुकाराम महाराज सांगतायत, आपल्याला ऐकायचं काय नाही ते आपल्या हातात आहे महाराज. बिभीषणानं राजा रावणाला सांगितलं होतं, मंदोदरीनं राजा रावणाला सांगितलं होतं, तारेनं वालीला सांगितलं होतं, ऐकले नाहीत, मेले. रावणानं ऐकलं नाही, मेला. वालीनं ऐकलं नाही, मेला. तुम्ही ऐकलं नाही, मला पुढचं बोलायचं नाही, कारण ऐकावं लागतं महाराज. इथं उभारून ही गादी नारदाची आहे, आणि इथं उभारून सांगत असणारा प्रत्येक वक्ता ही नारदाच्या गादीवर उभारून सांगतो. त्याच्यामुळं ह्याच्या सांगण्याला महत्व असतं. तुम्ही ऐकता का नाही माहित नाही. एकदा सहज आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या भक्तीचा आचार असावा लागतो. एकदा सहज मी रामायण वाचित होतो, आणि रामायणाचा नाद आहे मला थोडा, जास्त नाही पण थोडा आहे. आणि एसटी मधून प्रवास करत असताना रामायणाचा युद्धकांड अध्याय 73 वाचत होतो, आणि एक जण आला वरडत वरडत, माझी बायको राहिली, बायको राहिली, बायको राहिली. इष्टी पुढे निघालेली होती. ती मला म्हणलं, महाराज मी असेच कपडे घातले होते, फक्त फेटा नव्हता, अशीच होती सगळी. ते म्हणलं, महाराज माझी बायको तिकडे खाली राहिली आणि तुम्ही इथं रामायण वाचित बसला. मी म्हणलं, राजा तू जर रामायण वाचलं असतं तर तुझी बायको राहिली नसती म्हणला. ते म्हणलं, रामायणाचा बायको राहण्याचा काय संबंध आहे. मी त्याला ग्रंथ दिला, जवळ ग्रंथ होता माझ्यापाशी, युद्धकांड चालू होतं. त्याच्यामध्ये कथा अशी होती की भगवान परमात्मा लंकेहून अयोध्याला येत होते राजा रावणाला मारून. पुष्पक विमानामध्ये बसले होते, आणि पुष्पक विमानामध्ये बसत असताना भगवंतानं आधी सीता मातेला बसवलेलं होतं, आणि नंतर स्वतः विमानामध्ये प्रवेश केला होता. मी त्याला ती ओवी दाखवली. त्याला सांगितलं, बाबा जर तू आधी तुझ्या बायकोला जर ह्या इष्टेमध्ये बसवलं असतं, नंतर तू बसला असतं, तर तुझी बायको खाली राहिली नसती. पटलं त्याला. आणि रामायणामध्ये जीवनामध्ये आपण भगवंताची भक्ती करायला पाहिजे, कथा कीर्तन ऐकायला पाहिजे. मला आनंद वाटला महाराज, आले आले पाहिलं मी लहान लहान लेकरं हरिपाठाला एवढं अथांग आम्ही फिरत असतो समाजामध्ये. कुठंच एवढी लेकरं मी मंदिरामध्ये लेकरच नसते मंदिरामध्ये. फिरतो आम्ही, बघतो लेकरं मंदिरामध्ये फिरकतच नाही. ती सगळा मंडप लेकरांनी भरलेला होता. आनंद वाटला मला.
आणि परमार्थ करायला वयाची अट लागत नाही महाराज, संसाराला लागते वयाची अट. आता ह्या लेकराला जर म्हणलं उभार, अरे उभार, लाज आहे का लागणार? आता ह्या लेकरांचं जर ठरवलं त्याला उद्या लग्न करायचंय, ठरवलं तर होईल का त्याचं लग्न? लग्नासाठी काय लागतंय? वय. बसा महाराज, लग्नासाठी वय लागतंय. त्या कोपऱ्यातल्या आजोबांनी जर ठरवलं मला उद्या लग्न करायचंय, लाजू नका, उदाहरण म्हणून नाव घेतोय तुमचं. करायचं तर सूत्र बघू आपण एखाद्या आजी. जर त्या आजोबांनी ठरवलं लग्न करायचं तर होईल का? मग संसार करायला बंद नाहीत. आता ह्या लेकराने ठरवलं मला महाराजाचं कीर्तन ऐकायचंय, आला बसला ऐकला, कोणी अडवलं त्याला, काही बंद नाही. किंवा त्या आजोबांनी ठरवलं चला महाराजाच्या कीर्तनाला, आले बसले, काही बंद. सकळासी येथे आहे अधिकार, सगळ्याला अधिकार आहे. आणि यारे अरे लहान थोडा याती भरती नारी नर कुणी या. इथं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, कुणी इथं अडवत नाही, काय नाही. परमार्थ करण्यासाठी काही कसल्याही प्रकारची अडचण नाही, आनंद नाही. या कीर्तनाचा आनंद घ्या, हनुमंतराची भक्ती करा. विशेष हनुमंतराच्या मंदिरामध्ये कीर्तन आहे भाग्यमध्ये महाराज, कारण भजन हनुमंता पुढेच करायचं. रामापाशी जर वशिला लावायचा असेल तर आधी हनुमंताला गातायचं. हनुमंताशिवाय रामाकडे जाता येत नाही बरं. हरी प्राप्तीची लवकर रामापर्यंत पोहोचतंय. बघा भरताचं जे भजन आहे ते भजन रामाला कुणी सांगितलं? हनुमंताने सांगितलं. लंकेमध्ये बिभीषण भजन करत होता, बिभीषणाचं भजन रामापर्यंत कोणी पोहोचवलं? हनुमंतरायाने पोहोचवलं. बिभीषणाचा निरोप रामाला कोणी सांगितला? हनुमंताने सांगितला. बिभीषणाचं भजन करणं खूप अवघड होतं महाराज. त्या टाइमला भजन करणं खूप अवघड होतं, आता सोपं आहे. बिभीषण अशा परिस्थितीमध्ये भजन करत होता, भाऊ विरोधामध्ये होता देवाच्या.
राजा रावणानं आपल्या लंका नगरीमध्ये सांगितलं होतं की बाबा देवाचं नामस्मरण कुणी करायचं नाहीये आणि जे भजन करेल त्याला मी दंड करणार आहे, मारून टाकणार, त्याला लंकेमध्ये ठेवणार नाही. त्यावेळेस काड्या करणारी लोक होती, म्हणजे जाऊन सांगणारी. बिभीषणाच्या घरावरती प्रत्येक विटेवरती राम 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 अक्षर लिहिलेलं होतं. एका विटेवरती रा, दुसऱ्या विटेवरती म, सगळ्या घरामध्ये अक्षर राम 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 लिहिलेली होती. एका जणाने जाऊन सांगितलं रावणाला, म्हणले बघा अख्ख्या गावाला सांगता भजन करायचं नाही, त्या रामाचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही. तुमचा भाऊ तुमच्या भावाच्या घरावरती जाऊन बघा म्हणले, सगळ्या भिंतीवर त्यानं राम 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 नाव टाकलंय. रावणाला आला राग, महाराज तळपायाची आग मस्तकाला गेली. सिंहासनावरून उठला, तड 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 पाय आदळी तापटे बिभीषणाच्या घरापर्यंत गेला. लागाने लाल भडक झालेला होता, हातामध्ये तलवार घेतली आणि बिभीषणाला हाक मारली, बिभीषणा बाहेर ये. बिभीषण बाहेर आला, म्हणले दादा काय झालं रागवायला. बिभीषणानं रावणाला घरात नेलं, खुर्चीवरती बसवलं, थंड पाण्याची बिस्लरी दिली. विचारलं दादा काय झालं एवढं रागवायला तुम्हाला. रावणाने सांगितलं हे सगळं काय आहे, जिथं बघल तिकडे सगळं राम 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 लिहिलेलं आहे. म्हणला माझ्या गावामध्ये बंदी आहे भजन करण्याची, तू कसं काय भजन करतो, राम 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 सगळं लिहिलेलं आहे. बिभीषणाने सांगितलं महाराज पाणी प्या, म्हणले थंड, थोडं बसा. हे बघा म्हणले प्रत्येक विटेवरती राम रा आणि दुसऱ्या विटेवरती म अक्षर लिहिलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे, रा म्हणजे रावण आणि म म्हणजे मंदोदरी म्हणला. रामाचं नाव नाही म्हणले की तुमच्या दोघांच्या नवरा बायकोची नाव आहेत म्हणला, आणि ते मी माझ्या घरावरती लिहिलेत म्हणला, तुमचं कोणीतरी कान भरवलेत म्हणला. बिभीषणाने सांगितलं. आणि अशा बिभीषणाचं भजन हनुमंतरायाने रामापर्यंत नेऊन पोहोचवलं. म्हणून हनुमंताच्या मंदिरामध्ये केलेलं भजन लवकर रामापर्यंत पोहोचतं. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आता विठ्ठलालाच का भजायचं ते सांगतो ऐका. पृथ्वी बुडावया हडबडे, आकाश तुटून या पडे, तरी नाम स्मरत्याकडे, भय बापुडे रिगेना. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, जो विठ्ठलाचं भजन करतो त्याच्यावरती संकट येत नाही. श्रीराम तो अक्षरासाठी, पातके जळती कोट्यानु कोटी, तो नर सरता होय वैकुंठी, पैसे पाठी ब्रह्मयाच्या. म्हणून सांगतो तुम्हासी भगवंताचं भजन केलं की ब्रह्मदेवाच्या शेजारी बसायला भेटतं. म्हणून भगवंताचं भजन करायचं, जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटका होते. महापापाचा पर्वत कोडी, श्रीराम नाम क्षणे विभांडी. कितीही महापाप असू दे महाराज, आपली या मंडपामध्ये आली की सगळी पाप संपतात संपतात. कारण घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. भगवान परमात्म्याचं नाव घेतले की आपली सगळी पाप संपतात. बघा मेल्यानंतर माणूस यमाकडे जातो किंवा यमच न्यायला येतो, आणि यम घेऊन जायला येत असताना आधी हनुमंतरायाची भेट घेतो. म्हणून प्रत्येक गावामध्ये हनुमंताचं मंदिर आहे. असं एकही गाव नाही की तिथं हनुमंताचं मंदिर नाही. प्रत्येक गावामध्ये हनुमंताचं मंदिर आहे. यम आल्या आल्या गावामध्ये कोणाला जरी किंवा कोणाचाही मरण काळ जवळ आला
तरी आधी यम हनुमंताकडे येतोय, त्याचं बी कारण आहे. त्या यमाचा यमदंड पाही मोडून गेला तुझे देही, इतर बापुडी कोण काही हनुमान पाही दंडवया. यमाचा यमदंड हनुमंताच्या अंगावरती मोडून गेलेला होता. त्याच्यामुळे आणि लहानपणी हनुमंताने यमाचं थोबड फोडलेलं होतं उगा लहान असताना. आता तरी झालो टणका श्रीराम भजनी या वंचक, रवी बापुडे कोण मशक, उदया देखया वया श्रीराम जय राम राम. आणि यम आल्या आधी हनुमंतरायाची भेट घेतो, हनुमंताला जेहारी घालतो. मग हनुमंताला विचारतो यम कुणाला उचलायचं. हनुमंताच्या परवानगीशिवाय काहीच होत नाही. यम आल्याबरोबर हनुमंताची भेट घेतो, हनुमंताला विचारायचं कुणाला उचलायचं. मग हनुमान ज्याच्याकडे बोट दाखवी त्याला यमाने घेऊन जायचं. मग हनुमंताला माहिती आहे कोण कोण कीर्तनाला येतंय, कोण कोण राम फिरीला येतंय, कोण कोण हरिपाठाला येतंय, माहित नाही का हनुमंताला. मग बघा हनुमंतानं आपलं नाव यमाला किंवा आपलं बोट यमाकडे दाखवू नये म्हणून हनुमंताच्या मंदिरामध्ये येत जावा, भजन करत जावा. हनुमान हा जागृत देवस्थान आहे. अहो हनुमंताकडे एवढं सामर्थ्य आहे, आपलं जाऊ दे, आपलं संकट निवारण करणार तो, कारण संकट निवारणच आहे तो. तो काय म्हणे, संकटासी शरण जावे मारुतीसी. संकटाला की हनुमंताकडे जायचं असं नाही, हनुमंताकडे जावं संकटच येत नाही. विठ्ठल त्यामुळे आपले संकट घालवायला हनुमंताला जास्त जड नाही का. राम लक्ष्मणादी समस्त उणे पडत जेत जेत, हनुमान पावे थेत तेथ अटक कार्यार्थ साधोनी. राम लक्ष्मणाला अडचण आल्यानंतर हनुमान धावत होते. मग ज्यानं रामाचं संकट घालवली, रामाला वेळोवेळी सहाय्य केलं, मग तो आपले संकट घालवणार नाही का. पण आपण हनुमंताच्या मंदिराकडे रोज हजेरी लावायला पाहिजे. आपण जर इथे येऊन हनुमंताला सकाळ सकाळ नमस्कार केला की यमाच्या डायरीमध्ये आपलं नाव जात, आणि यमाकडे जर आपलं नाव जाऊन असं वाटत असलं तर मी सांगतो तसं करा. अभंगाचं पहिलं चरण सांगतो तुमासी हजारी विठ्ठला, सांगतो तुमासी हजारी विठ्ठला, सांगतो तुमासी हजारी विठ्ठला, सांगतो तुमासी हजारी विठ्ठला, भजारी विठ्ठल सांगतो तुमासी, सांगतो तुमासी भजारी विठ्ठल, सांगतो तुमासी भजारी विठ्ठल, सांगतो तुमासी, सांगतो तुमासी भजारी विठ्ठल. नाही तरी रे रे नाही तरी गेला जन्मवाया 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 पैसा रे वारी रावते दूरी पैसा वारी रावते दूरी. नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया जन्मवाया.
तुकाराम महाराज सांगतात आपण ऐकावं लागतं का मानवाचा ध्येय या देहामध्ये आपल्याला दोन कामं करायचे. मानव जन्माला आल्यानंतर नाही मानव जन्म भेटतो तेव्हा आपल्याला दोन कामं करायचे. आपण सहज व्यवहारामध्ये म्हणतो एका दगडामध्ये दोन पक्षी मारले. आपण म्हणतो सहज एका दगडामध्ये दोन पक्षी मारले. आपल्याला पण मानव जन्म नाहीच करायचंय. एका दगडामध्ये दोनच पक्षी मारायचे. मानवाचा देह भेटल्यानंतर ना मागच्या जन्मीचं भोगायचंय आणि पुढच्या जन्मासाठी तयार करायचं. पुढचा जो जन्म आहे भेटणारा त्या जन्मासाठी आपल्याला तयार करायचंय. आणि मागचं जे असतं आपलं सुकृत पाठीमागचं जे काय असेल पाप पुण्य ते मागचं आपल्याला भोगायचं असतं. दोन कामं मानवाच्या देहाला येऊन करावी लागतात. म्हणून आणि आपल्या हातामध्ये काही महाराज काहीच नाही. आपल्या हातामध्ये काही नाही म्हणून तर साधू संतांचं ऐकायचं असतं. आपल्याकडे काहीच नाही. सगळं जे आहे ते भगवंताचं आहे. आपलं काय आहे बघा. एक व्यक्ती होता. व्यक्ती मी काय सांगतो आपल्या हातामध्ये काहीच नाही. कमवायचं बी आपल्याकडे नाही, घालवायचं बी आपल्याकडे नाही, जगायचं बी आपल्याकडे नाही, मरायचं बी आपल्याकडे नाही. एक व्यक्ती होता त्याच्याकडे 10,000 सोन्याच्या मोहरा होत्या. लक्षपूर्वक ऐका. आपल्या हातात काहीच नाही सांगायला लागले. एका व्यक्तीकडे 10,000 सोन्याच्या मोहरा होत्या आणि त्याला घालवायच्या होत्या. नको वाटत होत्या त्याला घालवायच्या होत्या. कोण घेणार आहे म्हणून मोठं घेणार कोण, कुणाला द्याव्या. मग त्या व्यक्तीने विचार केला आपण काय करू. राजाची सभा भरल्यानंतर ना राज दरबारामध्ये जाऊ आणि गेल्या गेल्या राजाच्या कानाखाली देऊ. त्यानं काय होणार आपल्याला राजा दंड करेल, शिक्षा करेल आणि ती शिक्षामधून वाचवण्यासाठी आपण ही 10,000 सोन्याच्या मोहरा राजाला देऊन टाकू. म्हणजे आपल्या बसलं बी जाते आणि आपली शिक्षा पण वाचते. मग दुसऱ्या दिवशी त्यानं ठरवल्याप्रमाणे हातामध्ये सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि गेला. राजसभा घनदाट भरलेली होती आणि गेले गेले राजाच्या हाय तेवढ्या ताकदीनं कानाखाली मारली. कानाखाली मारल्यावर सगळे सेवक धावले. डायरेक्ट राजाला मारतो. सगळे सेवक धावले. त्याला पकडले 4-5 लोकांनी. पण झालं असं होतं कानठळीत मारल्यामुळं राजाचा मुकुट खाली पडला होता आणि मुकुटामध्ये होता नाग. मुकुटामध्ये होता नाग. ते राजाने बघितलं. राजा म्हणला सोडा 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 म्हणला त्याला. ह्याने जर मारलं नसतं तर माझा मुकुट खाली पडला नसता आणि मुकुट जर पडला नसता तर मी मेलो असतो. सोडा म्हणले त्याला सोडा. ह्याला 20,000 सोन्याच्या मोहरा देऊन टाका म्हणले. मग लगेच प्रधानाने त्याला 20,000 दिले. ह्याच्याकडे पहिल्या 10,000 आणि या 20,000. ते म्हणला प्लॅन फेल गेला म्हणला. मग घरी आला. रात्री विचार केला आता राणीचा अपमान करू. राणीचा अपमान केले की आपल्याला काय होईल, मोठी सजा होईल. मग मोठी सजा झाली की आपण हे सगळं 30,000 मोहरा देऊन टाकू आणि आपली सुटका करून घेऊ. त्यानं ठरवलं. झोपला. पण आता राणीचा अपमान कसा करायचा. त्यानं पाळती ठेवली. ज्यावेळेस राणी आंघोळीला जाते, आंघोळ करण्यासाठी जाते, स्नानगृह म्हणतात त्याला. राणी ज्यावेळेस स्नानगृहामध्ये जाईल तेव्हा आपण राणीचा हात धरायचा. आता राणी साहेबांचा हात धरल्यानंतर ना मोठी शिक्षा मिळेल आपल्याला. मग हे सगळेच मोहरा आपण देऊन टाकू आणि आपला देह वाचवू असं त्यानं ठरवलं. मग दुसऱ्या दिवशी त्यानं ठरल्याप्रमाणे सोन्याच्या मोहरा घेऊन गेला. लक्ष ठेवलं त्यानं राणी साहेब कधी स्नान करण्यासाठी आंघोळ करण्यासाठी जातात स्नानगृहामध्ये. आणि गेल्यानंतर ना राणी साहेब आंघोळ करत असताना त्यानं राणीचा हात धरला आणि बाहेर पडला. लगेच सगळे असणारे दास दासी धावले. त्याला पकडलं. पण झालं असं राणी बाहेर आल्याबरोबर त्याची भिंत कोसळली. त्याची स्नानगृह असतं त्याची भिंत कोसळली. राणीने सांगितलं सोडा सोडा सोडा.
जाऊ द्या म्हणले, माझा अपमान करू द्या पण माझा जीव वाचवला. ह्याला जर मला बाहेर पडलं नसते तर मी मेले असते. मग काय करा, ह्याला 50,000 मोहर देऊन टाक. आहे का आपल्या हातामध्ये काय? वृक्षाचेही पान आले ज्याची संता, वृक्षाचे पान आले ज्याची, वृक्षाचे पान आले ज्याची, राहिली अंता मग कोणी, राहिली अंता मग कोणी, राहिली अंता मग कोणी. आपल्या हातामध्ये काही सुद्धा नाही. जेव्हा आपण घरी गेल्यावर झोपतो, चला घरी गेल्या गेल्या आपण झोपलो, उठायचं का नाही ते आपल्या हातामध्ये नाही. बरं, झोपायचं आपल्या हातामध्ये आहे, उठायचंय का नाही ते त्याच्या हातामध्ये आहे. त्यानं जर ठरवलं उठवायचंच नाही तर उठवायला 4 माणसं लागतात. श्रीराम शरीर उठवी बैसवी, श्रीराम शरीर निजवी फिरवी, हे जाणते स्वानुभवी, एरा पदवी अतर्क्य. ही जी काही पद आहे, शरीराला चालवायचं, उठवायचं, बसवायचं, ही पदवी फक्त रामाकडे आहे. आणि ती पदवी रामानं दुसऱ्या कोणाकडे दिलेली नाही. नाहीतर तिथं सुद्धा माणसं वशिला लावून आपलं जीवन वाढवून घेते. त्यामुळे कुणाला मारायचं, कुणाला जगवायचं, भगवंताने तेवढी सत्ता आपल्याकडे ठेवलेली आहे. म्हणून आपल्या हातामध्ये काही नाही. म्हणून संतांचं ऐकायचं आणि आपल्या असणाऱ्या संसारामधून उद्धार करण्यासाठी म्हणून आपल्या असणाऱ्या साधू संतांचं ऐकावं लागतं. विठ्ठला म्हणून तुकाराम महाराज सांगतात आपल्याला, बाबा राजा हो, तुम्हाला खूप दुर्लभ नरदेह भेटलेला आहे. सहजासहजी कोणाला भेटत नाही महाराज. भक्तीविन पशु कशाशी वाढाला, सटविने नेला नाही कैसा. जो भगवंताची भक्ती करत नाही तो पशु आहे. पशु भगवंताची भक्ती करतो काही फक्त मानवाच्या जीवनाला देहाला आल्यानंतरच भगवंताची भक्ती करता येते. म्हणून भगवंताची भक्ती करा. जे संत साधू सांगतात, साधू सांगत असतात, संत सांगत असतात, ते आपण ऐकायचं आणि ऐकल्यानंतर आपल्या जन्माचा उद्धार होतो. मग सांगून सांगून काय सांगतात तुकाराम महाराज की विठ्ठलाला भजा. आता विठ्ठलाला भजण्याचे का भजायचं विठ्ठला? कारण भगवान परमात्मा खूप कृपाळू आहे. आपण ऐकत असतो संतांचं चरित्र. भगवान परमात्मा किती वेळा भक्तासाठी आलेला आहे. कशासाठी आला? त्याला काय काम धंदा नव्हता का? विटीवर त्याला काय टाइमपास होत नव्हता का? करमत नव्हतं. तरी सुद्धा विट भगवंताने सोडलेले आहे. नामदेवरायांसाठी सोडले, अनेक संतांसाठी सोडलेले आहे. एवढंच नाही तर चोखोबारायाचं बाळांपण सुद्धा, चोखोबांच्या पत्नीचं बाळांपण सुद्धा भगवंताने केलं. आता काही देवाचे काम होते का बाळांपण करत फिरायचं? तरी सुद्धा भगवंत भक्तासाठी करतो. का करतो? साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. त्याला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही, कारण भक्ताचं कार्य त्याला करायचंय आणि तो लाज धरत नाही. म्हणून आपण त्याची भक्ती करायची. कारण तो कधीही बोलवा, कसंही बोलवा. एकदा नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज गेले होते तीर्थयात्रा करायला. 2 मिनिटांमध्ये सांगतो भगवंत कसा येतो. तीर्थयात्रा करायला गेले असताना असंच कीर्तन चालू होतं नामदेवरायांचं. आणि नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये एक अविंदचं बंड होता त्यावेळेस. आणि एका अविंदानं गाय मारली आणि त्या असणाऱ्या कीर्तनामध्ये आणून ठेवली आणि नामदेवाला सांगितलं ही गाय उठवा. मग नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताला हाक मारली. हाक मारल्यानंतर नामदेवाने सांगितलं गाय उठवतो, पण त्याच्यासाठी 4 दिवसाची मुदत द्या, मला 4 दिवसाची वेळ द्या. 4 दिवस नामदेव रडत बसले आणि 4थ्या दिवशी भगवान परमात्मा आले. नामदेवाने विचारलं देवा एवढा वेळ कशासाठी लावला? कारण मागची प्रमाण आहेत ना, हाक मारल्याबरोबर येतो. मग 4 दिवस आम्हाला वाट बघायला कशाला लावली? त्यावेळेस भगवंताने सांगितलं नामदेवा माझी काही चूक आहे याच्यामध्ये. तूच त्या राजाला सांगितलं 4 दिवसाची मुदत आहे, म्हणून मला 4 दिवस प्रतीक्षा करावी लागली. तू जर म्हणला असता मी आत्ता उठवतो तर मी आत्ता आलो असतो.
म्हणून माझ्याच हृदयी भगवंत तेने काय नव्हे प्राप्त. भगवंत हृदयामध्येच आहे. तो कुठतो हाक मारल्याबरोबर येतो. पण हाक मारताना आपण द्रौपदी सारखी हाक मारायला पाहिजे, सीते सारखी मारायला पाहिजे. 1 मिनिटामध्ये सांगतो महाराज. ज्यावेळेस सीतेला मी भाव सांगायला लागलो, ज्यावेळेस सीतेला रावण घेऊन जात होता, खांद्यावरती रथावरती बसून रावण घेऊन चालला, त्यावेळेस सीतेला एवढं माहिती होतं रावणानं आपल्याला कुठेही नेऊ द्या, नवे नवे मारून टाकू द्या. रावणानं आपल्याला मारून जरी टाकलं तरी सुद्धा आपल्याला भीती नाही, टेन्शन नाही, चिंता नाही. का? पाठीशी असल या श्री रघुनाथ, कृतांताचे पाडी न जात. मजला भय नाही निश्चित, दुष्ट समस्त निर्दाळीन. सीतेचा भाव होता रावणे माझा केलिया घात. ऐसा प्रतापी श्री रघुनाथ, पाडोनी काळाचे दात. माझ निश्चित सोडविल. एवढा भाव आपला पाहिजे. अहो भक्तीमध्ये सर्वांमध्ये श्रेष्ठ भक्ती कोणाची तर ती हनुमंतरायाची आहे. कारण शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा सुपटा. म्हणजे भक्ती कशी करायची हे तुकाराम महाराजांनी हनुमंताला विचारलं. एवढ्या भक्तीची उच्च स्तरामध्ये हनुमंतर आहे. पण हनुमंताने ज्यावेळेस सीतेला पाहिलं अशोकवनामध्ये, त्यावेळेस हनुमंतरायाचे वाक्य, आम्ही म्हणावितो श्रीराम भक्त, हे प्रेम नाही आम्हा आता, धन्य जानकीचा भावार्थ. ही श्री रघुनाथ तुष्टला. हनुमंतरायाच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागलं आणि हनुमंताने सांगितलं, आम्ही फक्त नावाला रामायणाचार्य आहेत, आम्ही फक्त नावासाठी रामाचे भक्त म्हणून घेतो. पण जेवढं प्रेम सीतेचं आहे, जेवढा भावार्थ सीतेचा भगवंताविषयी आहे, तेवढं आमचं नाही. म्हणून आपला फक्त भावार्थ पाहिजे, बाकी काही लागत नाही. भाव बळे आकडे येरवी नाकडे, लग्न झाले की लेकरं होतात, लेकरं झाले की मोठी होतात, त्यांचे लग्न होतं, हे होतं, हे काय करावं लागत नाही. करावा लागतो तो परमार्थ. आपल्याला परमार्थ जड चाललाय. संसार होत असतो, प्रत्येकाचा होतो. आणि संसार करू नका असं कुणीच सांगितलं नाही. सगळ्यांनी सांगितले संसार करून परमार्थ करा. म्हणून संसार करायचा नाही, ती मनाने ऑटोमॅटिक होतो, ती करायची गरज नाही. आपल्याला करावा लागतोय तो परमार्थ. परमार्थ आपल्याकडून होत नाही, त्याला इथं यावं लागतं, बसावं लागतं, हनुमंतरायाचं भगवंताचं भजन करावं लागतं, तेव्हा आपल्या जीवनाचा उद्धार होत असतो. म्हणून करिता भरोबरी दुरावसी दुरी. आपण जर संसारामध्ये भरभराटी करण्याचा प्रयत्न केला, किंवा हे पाहिजे ते पाहिजे, जास्त बंगल्यावर बंगले बांधीत बसलो, मी म्हणत नाही तुम्ही बंगले बांधू नका, तुम्हाला जेवढं बांधता येईल तेवढं बांधा, पण स्मरणीय रघुनंदन. तुम्हाला जे बी कार्य करायचे ते भगवंताचं भजन करून करा. कारण भगवंताचं भजन केलं तरच तुमची समाजामध्ये यश कीर्ती, नाही तर कोणी सुद्धा किंमत देत नाही. हरिविना जन्म नरकाची पै जाणार. भगवंताशिवाय जन्म म्हणजे नरक आहे. जिवंत असून नरक आहे, जिवंत असून काही उपयोग नाही, तो नरकामध्ये राहिल्यासारखा आहे. म्हणून भगवंताचं त्याला आठवलं तरच आपण जिवंत असलेल्याचा पुरावा आहे. म्हणून संसारामध्ये भरभराटी करण्यापेक्षा परमार्थामध्ये भरभराटी करा. 2 मिनिटांमध्ये सांगतो. संसारामध्ये आपण किती जरी जास्त कमवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या संग काही येणार आहे का? किती बी कमवला आपण, भरपूर इस्टेट कमवली, पैसा कमवला, आपल्या संग काय येणार आहे का? मेल्यानंतर 2-4 तास सुद्धा माणसं ठेवत नाहीत, उचला म्हणतात लवकर वास येणार ठेवतात का? मग आपण गेल्यावर 2 तास सुद्धा आपण इथं ठेवू शकत राहू शकत नाही, मग संघ काय देणार आहे? पण इथं जर आला तुम्ही, ही परमार्थ जर तुम्ही केला तर ही सगळा परमार्थ तुमच्या संग येणार आहे. कारण परमार्थ ही महाधन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण.
भगवान परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारा हा परमार्थ आहे. म्हणून संसारामध्ये भरभराटी करण्यापेक्षा किंवा काय कमी होतं मला संग कैकेयीला काय कमी होतं? राजा दशरथाची आवडती राणी होती. सगळ्या अयोध्येमध्ये तिचा मान सन्मान होता, काही सुद्धा कमी नव्हतं. तरी सुद्धा तिला वाटत होतं की माझा मुलगा जी काही राजगादी आहे ती भरतजींनी सांभाळावी, माझ्या मुलानं या अयोध्येचं मालक व्हावं असं तिला वाटत होतं. आणि तिच्या वाटण्यावरनं काय झालं, भगवान परमात्मा दूर गेला, रामचंद्र तिच्यापासून अंतरले गेले. आणि आपलं सुद्धा तसंच आहे. आपण जर जास्त हाव केले किंवा जास्त आपण मिळवण्याच्या मार्गामध्ये गेलो तर भवाची पुरी वावसी. अभंगाचा दुसरा चरण. करिता भरोवरी, 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 दुरावस दुरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, दुरावस दुरी, हो करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, दुरावसी दुरी, करिता भरोवरी, हा करिता भरोवरी, करिता भरोवरी, दुरावसी दुरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, दुरावसी दुरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, दुरावसी दुरी, भवाची पुरी वावसी, भवाची पुरी करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, दुरावसी दुरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, दुरावसी दुरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, करिता भरोवरी, दुरावसी दुरी, करिता भरोवरी, वावसी, करिता भरोवरी, दुरावसी, भवानी पुरी, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भावाची पुरी वाहवसी. म्हणून परमार्थामध्ये आपण जेवढी
जेवढा जेवढा परमार्थ करल तेवढा तेवढा आपल्या हिताचा आहे. एकदा सहज 2 मिनिटांमध्ये सांगतो. राधा आणि कृष्ण वृंदावनामध्ये फिरायला गेले होते. गोष्टी म्हणून सांगत नाही, लक्षात घ्या. राधा आणि कृष्ण फिरायला गेले होते त्यावेळेस राधेने सहज विचारलं कृष्णाला, म्हणजे देवा, आपण संसार करत असताना किंवा या असणाऱ्या जगातामध्ये विश्वामध्ये आपलं कुणाला म्हणायचं किंवा आपलं कुणाला मानायचं? भगवंताने सांगितलं, हे बघ राधे, कृष्णाने सांगितलं, जे आपलं ऐकतात ते आपले. मग तुमची पत्नी तुमचे ऐकत असेल तर जे आपलं ऐकतात ते आपलं. राधा म्हणली पटलं नाही, म्हणलं गो वरच्यावर काय बी सांगितले तुम्ही. कृष्ण म्हणलं पटवून देतो, त्याला काय नाही पटलं तर ठीक आहे. थोडेसे पुढे गेले आणि गेल्यानंतर ना एका झाडाला मोगळ होत आणि कृष्णाने चलत चलत एक खडा घेतला, दगड घेतला आणि त्या मावळावरती मारला. मारल्याबरोबर ती मावळ उठला आणि त्या मावळाचा असा नियम असतोय, जो दगड मागल त्याच्या माग जात असतं मावळ, स्वाभाविक आहे. पण कृष्णाने दगड मारला आणि सगळ्या माशा राधेला चावायला लागल्या. राधेने विचारलं, देवा असं कसं काय झालं? म्हणले, दगड मारलाय तू आणि माशा चावायलेत मला. कृष्णाने सांगितलं, ती मावळ माझं, मी त्याला सांगितलं होतं दगड जरी मी मारला तरी तू राधेच्या पाठीमागे जायचं. दगड कोणी जरी मारला तरी सुद्धा ती मावळ माझं ऐकत आहे, म्हणजे ते मावळ माझं आहे. मी तुला आधीच सांगितलं होतं, जे आपलं ऐकतात ते आपले असतात. म्हणून भगवान परमात्मा आपलं सगळं ऐकतो. किती उदाहरण आहेत, काही लागत नाही असणाऱ्या परमार्थाला, फक्त एक भाव आणि भावच लागतो. भजन करा, विठोबा आता आपलं कीर्तन उत्तरार्धामध्ये आलेलं आहे. फक्त एकच चरण आपल्याला सोडवायचं राहिले आणि अतिशय महत्वाचं, या एका चरणासाठी हा का बघितलाय मी कीर्तन. एवढे एकच चरण आपल्याला सोडवायचं आहे, ते म्हणजे असे, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठ्ठलाची किंवा तुका म्हणे आण विठोबाची. तुकाराम महाराज विठ्ठलाच्या पायाची शपथ घेऊन सांगते, परमार्थाला काही लागत नाही, पैसा लागत नाही, काही सुद्धा लागत नाही. फक्त तुमच्या अंतःकरणामध्ये भाव किती आहे तेवढं देव फक्त एक भावच बघतो, दुसरं काही सुद्धा त्याला आवडत नाही. बघा, ज्यावेळेस सर्वस्वच गेलं होतं द्रौपदीच्या हातामधून, दुर्योधनानं तिला सभेमध्ये उभा केलं वस्त्रहरणासाठी, त्यावेळेस द्रौपदीनं ठरवलं, आता आपल्या हातामध्ये काही सुद्धा राहिलेले नाहीये, आता आपली या असणाऱ्या सभेमध्ये इज्जत जाणार. त्यावेळेस द्रौपदीने हात वर केले, जाऊ दे म्हणलं, आता काय व्हायचंय ती व्हायचंय, आपल्याला काय करायचं? आपला पाठीराखा कोण आहे त्याला काळजी असली पाहिजे आपली. आपल्याला काय करायचं? आपला जो पाठीराखा आहे तो येईल, आपल्याला वाचवेल, किंवा त्याचं जर मनात असेल तर मग आपली असणारी लाज जरी सभेमध्ये गेली तरी काय अडचण नाही. म्हणून द्रौपदीने सगळं त्याच्यावरती सोडून दिलं आणि अंतःकरणापासून, भावयुक्त अंतःकरणापासून फक्त भगवंताला हाका मारल्या. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, मेळघाट राया लागी,
कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला विठ्ठल विठ्ठल हार काढण्यासाठी फक्त भजन बोललं तर वजन व्हायला लागलं असं काही लागत नाही. या परमार्थ करण्याला फक्त अंतःकरणापासून भाव लागतो. बघा ज्या वेळेस गजेंद्र नावाचा हत्ती आपल्याला माहितीच आहे. आपण आता काही गाव राममय झालेलं हे नंदीग्राम आहे. दुसरं हे गाव म्हणजे नंदीग्राम मी आल्यापासून पाहतोय. राम नामाचा गजर आल्या आल्या आपण पाहिलं गेलं. त्याच्यामुळं एकदा गजेंद्र पाणी पिण्यासाठी निघालेला होता. हत्ती गजेंद्र म्हणण्यापेक्षा हत्ती सांगतो. आणि तो हत्ती पाणी प्यायला गेला आणि त्यावेळेस त्याचा पाय एका मगरीने धरला. ते हत्ती बरोबर त्या हत्तीच्या 1000 स्त्रिया होत्या. काय सांगतो बघा आपल्याला एक असते. त्या हत्तीला 1000 स्त्रिया होत्या. शतानुशत मुलं होती. पण ज्या वेळेस हत्तीचा पाय पकडला मगरीनं त्यावेळेस त्याच्या बायकाने सांगितलं. हत्तीच्या बायकाने विचार केला मरतोय तर मरू द्या दुसरा करू. पण आपण या असणाऱ्या पाण्यामध्ये जायचं नका आपण मरून जाऊ. मुलांनी विचार केला गेला तर जाऊ द्या म्हणले आपले आपण जगू. त्यामुळे 100,000 त्याच्या स्त्रिया होत्या. शतानुशत माझे कुमार अंती समग्र नये कामा 100वर अधिक त्याची मुलं होती. असा गजेंद्र ज्यावेळेस पाण्यामध्ये तो अडकायला गेला मगरीनं त्याचा पाय धरला त्यावेळेस ते हत्तीच्या लक्षामध्ये आलं आजपर्यंत मी ज्याच्यासाठी करत आलो ज्यांच्यासाठी मी एवढा सगळा अट्टहास केला सर्व कमवलं जीवन जगलं ज्याच्यासाठी त्यातलं एक जण सुद्धा मला सोडवायला आलेलं नाही. हत्तीनं बघितलं सगळे पळून गेली होती कोणी नव्हतं तिथं. हत्तीनं विचार केला मी ज्याच्यासाठी आयुष्य माझं झिजवलं सगळं आयुष्य मी खर्च केला झटलो यांच्यासाठी आणि मी आज संकटामध्ये आज मी मरायला लागलोय आणि माझ्या असणाऱ्या मदतीला मला इथून वाचवण्यासाठी कोणी सुद्धा येत नाही. हत्तीनं पाहिलं गेलं. मग हत्तीनं एकच ठरवलं. तू का म्हणे तुझा सोडविना कोणी चक्रपाणी वासुने एका चक्रपाणी वासुने तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनी. आता हत्तीच्या लक्षामध्ये आलं आता आपण जगत नाही. जर आपल्याला आता या संकटामधून जर बाहेर काढणारा कोण असेल तर तो म्हणजे तो एकच आहे भगवान परमात्मा. पण त्या भगवंताचा सुद्धा नियम आहे त्याला आधी काहीतरी द्यावं लागतं. केसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. भगवान परमात्म्याला काहीतरी द्यावं लागतं. रामायणाच्या बालकांडाच्या 10व्या अध्यायामध्ये सांगितलं एकनाथ महाराजांनी वर्णन केलंय. देवाच्या भेटीला राजाच्या भेटीला जाताना कधी रिकामा जायचं नाही. देवाच्या भेटीला जात असताना फूल नारळ काहीतरी घेऊन जावं आणि राजाच्या भेटीला जात असताना करभार द्रव्य काहीतरी घेऊन जावं लागतं. कारण ज्ञानेश्वर मध्ये 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला. त्याच्यामध्ये राजा जो आहे तो असणाऱ्या राजाला देवा एवढी पदवी दिलेली आहे.
म्हणून राजा आणि भगवंत, देवाच्या आणि राजाच्या भेटीला जाताना रिकाम्या हाताने जायचं नाहीये. हत्तीनं ठरवलं आपल्याला वाचवणारं कुणीच नाहीये, मग आता ते असणाऱ्या एकच भगवान परमात्म्याचा धावा करावा. त्याच्याशिवाय आपल्याला ह्या असणाऱ्या संकटामधून, मरणापासून कोणीच वाचवणार नाही. म्हणून त्या गजेंद्रानं तिथलंच कमळाचं फूल घेतलं, भगवंताला दाखवलं आणि फक्त भावयुक्त अंतकरणापासून एक हाक मारली, फक्त एक मारली. हत्तीने फक्त एकदा बोलवलं भगवंताला. त्यावेळेस भगवंत निघाला, गरुडावरती बसले होते. मी काय सांगतोय, काही न लगे एका भगवंत गरुडावरती बसले होते, पण गरुडा मनाच्या आणि वायूच्या वेगाने निघालेला होता. ज्यावेळेस गजेंद्रानं हत्तीने हाक मारली त्यावेळेस गरुड जो होता तो मनाच्या आणि वाऱ्याच्या वेगाने निघालेला होता. पण भगवंताला ती सुद्धा गती कमी पडू लागली, कारण भक्त संकटामध्ये आहे आणि भक्त संकटामध्ये असेल तर देवाला राहत नाही. म्हणून गरुडावरनं उडी टाकली, कारण गरुड सुद्धा मंद मंद चालत होता असं देवाला वाटत होतं. गरुड वायूच्या आणि मनाच्या वेगाने चालत होता, तरी सुद्धा ती गती भगवंताला मंद वाटत होती. म्हणजे भक्ताच्या कार्यासाठी एवढा उत्सुक आहे भगवंत. त्या गजेंद्राला वाचवण्यासाठी त्या गरुडाच्या पाठीवरनं भगवंतानं उडी मारली, हत्तीला सोडवलं आणि हत्तीचा उद्धार करून त्याला घेऊन चालले. त्यावेळेस मगर, पाण्यामधली मगर भगवंताला असली, देवा एका ठिकाणी सांगितलंय, अपराधी निरपराधी श्रीराम पाहे समान बुद्धी, किंवा सर्व पापाते संवारी या लागी नाव म्हणजे हरी. सगळ्या पापाचा संवार करतो म्हणून तुझं नाव हरी आहे. हरी, पाप हरण करणं हे तुझं नाव आहे. आणि तू फक्त गजेंद्राचंच पुण्य बघितलं आणि त्यानं एकदा हाक मारली म्हणून तू त्यालाच घेऊन चालला. भगवान परमात्मा हसला आणि त्या नकराचा सुद्धा, त्या मगरेचा सुद्धा उद्धार केला. त्या नकराचं काही पुण्य नव्हतं, संगत फक्त क्षणभरात त्या हत्तीची घडलेली होती. बघा, एकदा काय झालं, एक पेढे विकणारा होता, पेढे विकणारा, आणि त्यानं संगत धरली होती. उंदराचं औषध तो विकतो, त्याच्या बरोबर त्या पेढे विकणाऱ्याची संगत होती. मग जिथं उंदराचं औषध विकत होता तिथंच पेढेवाला जाऊन बसायचा आणि पेढेवाला रोज म्हणायचा, गोड पेढे गोड. इकडचं म्हणायचं खाल्लं की मरतोय, ही म्हणायचं गोड पेढे, इकडचं म्हणायचं खाल्लं की मरतोय. कारण त्याचं औषध होतं ना उंदराचं, त्याचा व्यवसाय होता उंदराचं औषध विकायचं आणि ह्याचा व्यवसाय होता पेढ्याचा. हे रोज म्हणायचं गोड पेढे गोड पेढे, हे म्हणायचं खाल्ले की मरतोय. दिवस वाया गेला, कोणी सुद्धा त्याच्या बसले पेढे घेतले नाही. त्यानं मला फोन केला, म्हणले महाराज कुठं? म्हणलं इथं कीर्तन चालू आहे बाबा. म्हणले पेढेच विकले नाहीत आपल्या सकाळपासून. मी म्हणलं पुन्हा संगत कोणाचे? म्हणलं काय ते उंदरा मारणार आमच्या शेजारी लागतंय, उंदराचं औषध विकणारा. त्याला म्हणलं तू मिठाईच्या चौकामध्ये जा, जिथं पेढे विकल्या जातात, मिठाई सर्व विकली जाते, त्याच्या संगतीमध्ये जा, तिथं जाऊन पेढे विक. अर्ध्या तासामध्ये सगळे तुझे पेढे खाल्लास. त्याने फक्त संगत चुकीची धरली होती म्हणून त्याचे पेढे विकत नव्हते. तसं सुद्धा आपलाच असते, आपलं मी तसंच आहे. आपण कोणाचीही संगत धरतो आणि आपलं आयुष्य बरोबर. संतनी के संगी लागे रे तेरी अच्छी बनेगी, संतनी के संगी लागे रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी। संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी। म्हणून फक्त भाव लागतो. आपली संगत चुकत असते. व्यावहारिक जीवनामध्ये आपण कोणाचीही संगत करतो, आपलं जीवन
वाटोळं करून टाकतो. संगतीने माणूस बिघडतो आणि संगतीनेच सुधारतो. त्यामुळं कोणाची संगत धरायची ते आपापल्यावरती डिपेंड असतं. मी फक्त या असणाऱ्या संपूर्ण कीर्तनामधून एवढंच सांगणार आहे की तुम्ही भगवंताचं भजन करा, हनुमंताच्या मंदिरामध्ये या आणि त्याच्या पुढे असणारं रामचंद्राचं गुणगान गा. तुम्हाला जीवनामध्ये काही कमी पडत नाही आणि मेल्यावर सुद्धा तुमचा उद्धारच होणार आहे. कारण तो आहे, तुमचा उद्धार करून देणार तो आहे आणि तो संत आहे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. हनुमान हा संत आहे आणि संत असल्यामुळे त्याचं पाय धरा. बघा भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराज सांगतायत, सबेसी बैसोनी हनुमंत रावण राक्षसाती आकांत. हनुमान महात्मा याचा अर्थ व्यर्थ ग्रंथ न म्हणावा. हनुमान हा संत आहे, हनुमान महात्मा आहे. आणि फक्त हनुमंतानं काय त्याच्या जीवनामध्ये केलं की रावणासारख्याला मारलं. एवढं सोपं नाही महाराज. हनुमंत रावणाच्या लंकेमध्ये गेले होते आणि तिथं जाऊन हनुमंतानं कीर्तन केला आणि त्या कीर्तनानं सीता सावध झाली. राक्षसाच्या गावामध्ये जाऊन भक्ती सावध केली हनुमंतानं. आपल्या कीर्तनानं शेजारी झोपलेला सुद्धा जागा होत नाही. का होतंय? राक्षसाच्या गावामध्ये हनुमंतराय गेले होते आणि हनुमंतानं असं कीर्तन केलं की असणारी सीतारूपी भक्ती त्या असणाऱ्या गावामध्ये जाऊन जागी झाली. म्हणून हनुमंताच्या मंदिरामध्ये या, भगवंताचं भजन करा. तुमच्या जीवनाचा त्या ठिकाणी उद्धार होईल, सार्थक होईल. मला खूप आनंद वाटला महाराज. खरं सांगतो मी कीर्तनकार नाही, उगा रामायणाचा छोटा मोठा वक्ता आहे. आणि उगा महाराजांनी आनंद तारीख दिली, फोन केला, आनंद वाटला. आमच्या महाराजांची पहिल्यांदाच भेट आहे. फक्त व्हॉट्सअपवर आणि फोनवरच आजपर्यंत होतं. 3 वर्ष झालं आमची ओळख आहे, पण फक्त कधी समोरासमोर बघितलेलं नाही. काही नाही. फक्त कॉल आणि व्हॉट्सअप याच्यावरतीच आमची असणारी ओळख होती. मी काय मोठा कीर्तनकार नाहीये, पण या असणाऱ्या प्रेमापोटी तुमचं असणारं प्रेमासाठी मी इथपर्यंत आलो आणि जसं सांगण्याचा प्रयत्न केला, वेडे वाकुडे गाईला तरी तुझाची मनविना. कसं जरी असलं तरी भगवंतानं आपलं म्हणायला पाहिजे. एवढंच झालेली सेवा सर्व असणारं तुम्हा संतांच्या चरणावरती अर्पण. कारण मी आल्यापासून त्या ठिकाणी पाहतो ही असणारी बारकी लेकरं. खूप आनंद वाटला महाराज, अंतःकरणापासून सांगतो. भावार्थ रामायण ग्रंथामध्ये 296 अध्याय. आता मी एकच बोलणार आहे, जास्त बोलत नाही. 296 अध्याय, 296 दिवस ग्रंथ चालतो. 296 दिवस जर रामायणाचा ग्रंथ ऐकला तर त्याला स्वप्नामध्ये रामाचं दर्शन होतंय. स्वप्नामध्ये रामाचं दर्शन होतंय. कारण 296 दिवसाची जर बेरीज केली तर 9 महिने 9 दिवस होतात. 9 महिने 9 दिवसाला काय होतं? बालकाचा जन्म होतो. बाळाला जन्म होण्यासाठी 9 महिने 9 दिवस लागतात. तसं तो ग्रंथ परिपूर्ण होण्यासाठी 9 महिने 9 दिवसाचा कालावधी लागतो. आणि तेवढ्या वेळामध्ये आपल्याला ग्रंथ परिपूर्ण झाल्यानंतर ना स्वप्नात रामचंद्राचं दर्शन होतंय. ही साक्ष आहे. म्हणून असणारा भगवंतावरती प्रेम धरा, भक्ती करा. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की असणाऱ्या विठ्ठलाचं तुम्ही भजन करा. जर विठ्ठलाचं भजन नाही केलं तर तुमचा असणारा सगळा जन्म वाया जाणार आहे. आणि भगवंताच्या भक्तीसाठी, त्याचा असणारा गुणगान गाण्यासाठी, इथं येण्यासाठी काही लागत नाही. अंतःकरणापासून फक्त एक शुद्ध भाव लागतो. आणि तेवढं सगळं जर तुम्ही केलं तर भगवंताची प्राप्ती तुम्हाला निश्चितच होते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता भरवरी दुरावसी दुरी, भावाची पुरी भावसी. असो हे असणारी कीर्तन रूपी असणारी सेवा 3ऱ्या दिवसाची माझ्याकडे आलेली होती. आणि मी इथं आलो, सगळे असणारे तुमच्या प्रेमापोटी इथपर्यंत आलो आणि जमल तशी असणारी कीर्तनाची सेवा केली. हनुमंतरायाची कृपा आहे, भगवान श्रीरामचंद्राची कृपा आहे आणि पांडुरंगाच्या कृपेने किंवा बुद्धीदाता तो आहे. त्यानं बुद्धी दिलीच ही तर माणूस बोलू शकतो. बुद्धीची देवता भगवान श्रीरामचंद्र आहे. बुद्धीची बुद्धी आपण. अंतरात्मा रघुनंदन, त्याने हृदयी प्रवेश होणं कपिनंदन प्रभू दिला.
बुद्धीची देवता असणारा भगवान परमात्मा आहे. त्यानं जशी बुद्धी दिली त्या पद्धतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण. जर तुम्हाला काही या कीर्तनामध्ये या अभंगामध्ये जर काही गुण वाटलं तर ते तुम्ही ज्ञानी आहात. माझ्यापेक्षा वयाने सगळी मोठी आहेत, ज्ञानाने सगळी मोठी आहेत, ते तुमचे तुम्ही भरून काढा. जर काय तुमचं मन अंतःकरण कुठल्या शब्दानं दुखावलं गेलं असेल तर तुम्ही संत माये बाप उदार अंतःकरणानं तुमचं लेकरू म्हणून त्या ठिकाणी क्षमा करा आणि असणारी झालेली सेवा सर्व संतांच्या चरणी अर्पण. विचारिला दिका क्षमा परत महाराज